आरोग्यावरचा सर्वसामान्यांचा खर्च कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं विशेष पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेमार्फत विविध लाभ नागरिकांना मिळणार आहेत. सर्वसामान्यांना सर्व आरोग्य सोयी सुविधा मोफत किंवा अल्पदरात मिळाव्यात यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रयत्नशील असतात. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून 450 कोटी रुपयांचा खर्च करत तब्बल 70,000 रुग्णांना मोफत उपचार मिळवून दिले होते. आजही उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत रुग्णसेवा सुरू आहे. त्याचप्रमाणे आता केंद्रातील एनडीए सरकारनं घेतलेल्या निर्णयानुसार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आता 70 वर्षांवरील प्रत्येक सदस्याला अतिरिक्त 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळणार आहे. त्याचबरोबर राज्यातल्या सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकारी कर्मचारी तसंच कंत्राटी कर्मचाऱ्यांना एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांच्या माध्यमातून दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे. याआधी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत कुटुंबाला 5 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा मिळत होता. मात्र आता 10 लाखांपर्यंतचा विमा मिळणार आहे. आता 70 वर्षांवरील प्रत्येक सदस्याला अतिरिक्त 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळणार आहे. या योजनेत सर्व गंभीर आजारांचा समावेश आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फायदा होतोय. या योजनेअंतर्गत कुटुंबातील पती पत्नी, मुलं, नवजात पालक, आजी आजोबा, भावंड, सासू सासरे आणि कुटुंबासोबत राहणाऱ्या इतर सदस्यांच्या उपचारासाठी 5 लाखांचं कव्हर मिळतं. तसंच राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकारी कर्मचारी तसंच कंत्राटी कर्मचाऱ्यांना एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांच्या माध्यमातून दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महसूल आणि नगर परिषदांसह सर्वत्र सर्वच यंत्रणांना आयुष्यमान कार्ड काढण्याच्या सूचना महायुती सरकारनं दिल्या आहेत. सर्वसामान्यांना आजारपणात सर्वतोपरी मदत दिली जायला हवी अशी भूमिका सातत्यानं एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. त्याची पूर्तता आता या सरकारी योजनांमुळे होणार आहे.